नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो. मी तुमचा इलेक्ट्रिकल टीचर आणि तुमचं स्वागत आहे मोबाईलवाला इलेक्ट्रिकल टीचर या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला मिक्सरची मोटर रिवाइंड कशी करायची याबद्दल माहिती देणार आहे. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आता आपण मिक्सरच्या बाहेर मोटरला बाजूला काढूयात. मिक्सरची मोटर बाजूला काढलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता मित्रांनो, मोटर ची वायडिंग पूर्णपणे जाळलेली आपल्याला दिसेल. तर मित्रांनो, ही मोटर आहे 48 mm साईज मध्ये. यासाठी आपल्याला लागतो 28 नंबरचं कॉपरचं वायर आणि त्यासाठी टर्न असतात 300. आपण यासाठी 27 नंबरचं वायर पण वापरू शकतो आणि त्यासाठी टर्न्स घ्यावे लागतात आपल्याला 280. तर मोटर आपण मिक्सर बॉडीच्या बाहेर काढलेली आहे. आता तुम्हाला मी दाखवतो मोटर शॉर्ट कशी होते आणि मोटर शॉर्ट झाल्यानंतर काय काय होतं, एक कशी ओळखायची मोटर शॉर्ट झालेली. तर मित्रांनो, व्हिडिओ हा डिटेल मध्ये आहे. हा पार्ट 1 आहे. तर आपण पाहू शकता मित्रांनो, इन्सुलेटेड पेपर पण पूर्णपणे जळलेला आहे, त्यामुळं मोटर बॉडी शॉर्ट झालेली आहे. म्हणजे मोटरची वायडिंग बॉडीला चिटकलेली आहे, त्यामुळं ती वायडिंग आपल्याला करावी लागेल. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर आपण मोटरची जुनी वायडिंग बाजूला काढलेली आहे आणि या पाहू शकता कॉईल मी अगोदरच बनवून ठेवले आहेत. आपला एक व्हिडिओ आहे कॉईल कशा बनवतात त्याचा. त्याच मशीनवर या कॉईल बनवल्या जातात. आता कॉईलला आपण इन्सुलेटेड पेपर लावणार आहोत, त्यासाठी ॲब्रोटेपची पण आवश्यकता असते आपल्याला. तुम्ही टिस्को टेप पण वापरू शकता, पण टिस्को टेप गरम होऊन पगळतो, पण ॲब्रोटेप पगळत नाही. त्यामुळं मी ॲब्रोटेपचाच वापर करतोय. तर आपण मोटरपेक्षा 2-2 mm साईज पेपरची जास्त ठेवून कट करून कॉईलला आपण इन्सुलेशन करत आहोत. तर या कॉईलला फील्ड कॉईल असं म्हणतात मित्रांनो. यासाठी आपल्याला 180 ग्राम वायर लागते. अप्रॉक्स 5 ते 10 ग्राम इकडे तिकडे होऊ शकतं. तर पाहू शकता मित्रांनो, एका कॉईलला 2च वायर आहेत, म्हणजे 2च लीड बाहेर निघाले आहेत आणि एका कॉईलला 4 लीड आहेत. तर एकाला 4 आणि एकाला 2च का हे मी सांगतो तुम्हाला. आपण दुसऱ्या कॉईलला पण इन्सुलेशन पेपर पुसून घेऊयात. मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की टेबल फॅन असो, कूलर असो, मिक्सर असो, तर कॉईलचं माप ॲक्युरेट येणं फार गरजेचं असतं. त्याशिवाय काहीही होत नाही.
तर मित्रांनो काळजीपूर्वक पहा, एका कॉइलला 2च लीड आहेत आणि एका कॉइलला 4 लीड आहेत. तर आता ही जी कॉइल आहे या कॉइलला 4 लीड आहेत. तर त्यातली एक लीड आहे ब्रशला सप्लाय जाणारी. म्हणजे ब्रशला सप्लाय जाणारी जी लीड असते ते आपण जिथून कॉइल स्टार्ट करतो त्यावेळेस त्याला गाठ मारून त्याला इंडिकेट करायचं, म्हणजे आपल्याला नंतर कन्फ्युजन होत नाही. म्हणजे दोन्ही फील्ड कॉइलची सेम प्रोसेस आहे. आणि दुसऱ्या 3 वायरा आहेत मित्रांनो, त्या स्पीडच्या आहेत. तर त्या स्पीड वाइंडिंग मधून कशा काढायच्या यानंतर मी तुम्हाला एक व्हिडिओ टाकेन, त्यात तुम्ही पाहू घ्या. तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करणं फार गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ अपडेट झालेले पाहायला मिळतील. तर ही आहे ब्रशची लीड. तर आपण त्याला 1 mm च्या स्लीवनं कव्हर केलेला आहे आणि त्याला गाठ मारलेली आहे. गाठ कशासाठी मारायची मित्रांनो, तर आपल्याला नंतर कन्फ्युजन नको. तर ह्या आहेत स्पीडच्या लीड एका फील्ड कॉइलच्या. तर मिक्सरची वाइंडिंग कंप्लीट झाल्यानंतर मिक्सरची फिटिंग कशी होते आणि कनेक्शन कसं देतात ते पण तुम्हाला पाहायला मिळेल. पण त्यासाठी चॅनलवर कंटिन्यू राहणं गरजेचं आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, मोबाईलवाला इलेक्ट्रिकल टीचर. तर ह्या 4 लीड मित्रांनो, तर एका साईडला 2 आणि एका साईडला 2 आपण घेतलेले आहेत आणि त्याला दोरा बांधून घेऊयात. ही एक कॉइलचं कनेक्शन कंप्लीट झाले. आता दुसरी कॉइल घेऊयात मित्रांनो. त्याला एका साईडला एब्रोटेप लावायचा राहिला होता. तर आता यात 2 लीड आहेत मित्रांनो. तर त्यातली एक गाठ मारलेली जी आहे लीड ती आहे ब्रशची आणि एक आहे कॉमन म्हणजे ज्याचं कनेक्शन आपण लोड स्विचला देतो. आता ही आहे ब्रशची लीड, त्याला पण गाठ मारून घेतले. आणि ही आहे कॉमन लीड ज्याचं कनेक्शन लोड स्विचला असतं. तर उद्या मिक्सर फिटिंग करताना तुम्हाला ते पाहायला मिळेल. तर आता वेळ आहे मित्रांनो या कॉइल फील्ड मध्ये बसवायचे. तर मित्रांनो पहा, ही 48 mm ची फील्ड आहे, मोटर आहे. तर त्यासाठी आपण इन्सुलेशन पेपर भरताना प्रत्येक साईडनं 2-2 mm जास्त पेपर कट करून घेतला होता. मित्रांनो आता ही एक कॉइल बसलेली आहे, तर आपण त्याला केबल टायच्या साहाय्याने फिटिंग करणार आहोत. तर ती कॉइल फिटिंग करताना लक्षात घ्यायचं मित्रांनो की त्याचा बॉडीशी कुठे संपर्क येणार नाही. वायरचा जी वाइंडिंग आहे त्याचा बॉडीशी कुठे संपर्क येणार नाही याची काळजी घ्यायची. दुसरी पण कॉइल फिटिंग झाली मित्रांनो. त्याला पण केबल टाईन आपण फिट करून घेतलंय. तर मित्रांनो या ब्रशच्या लीड आहेत एकमेकांना क्रॉस आले पाहिजेत. क्रॉस म्हणजे एकमेकाच्या समोर नाही तर विरुद्ध दिशेला आल्या पाहिजेत, तरच आपली मिक्सर फिरते. तर मित्रांनो आता आपण त्याला वॉर्निश करूयात.
तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉन जरूर दाबा, म्हणजे दररोजच्या दररोज येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद मित्रांनो. तर उद्या आपण एक झालं एक राहिलं.